शिवजयंती आली की महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरील सर्व शिवभक्तांची धावपळ चालू झाली. कोण झेंडे गोळा करतंय, कोण गाडीवर स्टिकर लावतंय, कोण पताका लावतंय, कोण शिवजयंतीची वर्गणी गोळा करतंय. पण मित्रांनो, लक्षात हेही ठेवा, माझ्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं आपणच आपल्या राजाचा अवमान तर करत नाहीयेत ना. कसा ते सांगतो. शिवजयंतीच्या दिवशी घाणेरडे गाणे डीजेवर लावून, दारू पिऊन बेधुंद होऊन नाचून आपण आपल्या राजाची बदनामी तर करत नाहीयेत ना. होय, घाणेरडे गाणे लावणं, डीजेवर बिभत्स नाचणं, यातून आपणच आपल्या राजाची विटंबना तर करत नाहीयेत ना. माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं हो. आणि त्या राजाच्या जयंतीला आपण दारू पिऊन नाचून आपण जयंती साजरी करतोय का जयंतीच्या नावाखाली विटंबना करतोय? जरा विचार केला पाहिजे. माझा राजा हा कुठल्या एका जातीचा नाही, एका धर्माचा नाही. माझा राजा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा. माझा राजा होता या हिंदुस्थानच्या मातीचा. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन माझ्या राजाची जयंती अगदी धूमधडाक्यात साजरी केली पाहिजे. पण त्यामध्ये महाराजांची विटंबना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि जो व्यक्ती, जो मुलगा, जो तरुण महाराजांची विटंबना होणार नाही याची काळजी घेऊन जयंती साजरी करतो, तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 300 वर्षानंतरचा मावळा असतो, सच्चा मावळा. जय शिवराय.